नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या भागात. आजचा विषय आहे निरोगी आरोग्यासाठी हेल्थ टिप्स भाग 1. टिप क्रमांक 1. पोटाशी संबंधित कोणताही आजार असल्यास आहारात मसूर डाळीचे प्रमाण वाढवा. हा उपाय करूनही फरक पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. टिप क्रमांक 2. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यातही वापरणे आवश्यक आहे. सनस्क्रीन सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते, ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो. 3. आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील जमा झालेले रक्त सुरळीत वाहू लागते. 4. रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. आठवड्यातून 2दा केस धुणे योग्य आहे. 5. तांत्रिक सुविधांमुळे आपले आयुष्य सोपे झाले असेल तरी त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की शक्य झाल्यास कार किंवा बाईक न वापरता चालत जा. लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील. 6. भात जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये. यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतरही आजार होऊ शकतात. 7. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांबरोबर वेळ घालवावा. यासाठी तुम्ही कुठेतरी सहलीचे नियोजन करू शकता. याशिवाय नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक किंवा इतर कोणतेही तुमच्या आवडीचे काम करू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान, योगासाठी थोडा वेळ काढा. तरीही एकटेपणा जाणवत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा. 8. अंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे. 9. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे पडतात. 10. जर आपण एकाकीपणाची बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे, झोप न येणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्या त्यांच्यात दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 11. जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू हा त्रास होत असल्यास हा गर्भाशयाशी संबंधित कर्करोग असण्याची शक्यता असते. 12. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, रवा, अंडी, ओट्स, दलिया, अंकुरित कडधान्य, फळांचा रस यांचा समावेश करू शकता. 13. जर एखाद्या स्त्रीला पचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होणे अशी लक्षणे दिसू लागली तर ही गंभीर समस्या असू शकते. तुम्ही याला हलक्यात घेऊ नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी ही लक्षणे गंभीर आजार किंवा कर्करोगाचे संकेत देत असतात. तो गर्भाशयासंबंधी किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो. 14. जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अशा लोकांना अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. म्हणून अन्न नेहमी हळूहळू खावे. 15.
संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. तसेच पोटाचे आजार देखील कमी होतात. मखाना हे एनर्जी बूस्टर म्हणून चांगले काम करते. 16. फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातले पाणी प्या. फ्रीजमधील पाणी शरीरासाठी हानिकारक असते. 17. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये. यामुळे छातीत दुखू शकते. त्यामुळे पाणी हळूहळू प्यावे. 17. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर, मीठ आणि मैदा हद्दपार करा. तुम्ही पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरू शकता. 19. रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालल्याने दृष्टी सुधारते. 20. सकाळी पपईचे उपाशीपोटी सेवन करणे खूप फायदेशीर असते. 21. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशन म्हणजेच नैराश्य धोका कमी होतो. 22. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. 23. दातांनी नखे कुरतडू नये. असे केल्याने नजर कमकुवत होते. 24. टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते. तसेच हे सूप डोळे आणि त्वचासाठी खूप फायदेशीर आहे. 25. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहू नये. यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. 26. रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात. 27. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावे. 28. तोंड भरून अन्न खाऊ नये. यामुळे पोटावरची चरबी वाढते. 29. रोज सकाळी उठल्यावर केस विंचरल्याने केस मजबूत होतात. 30. दुधामध्ये वेलची मिसळून पिल्याने थकवा कमी होतो. 31. जेवताना अन्नाचा वास घेऊ नये. असे केल्याने अपचन होण्याची शक्यता असते. 32. रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्तभिसरण व्यवस्थित होते आणि केस गळणे थांबते. 33. दिवसातून एकदा दह्याचे पाणी किंवा ताक प्या. यामुळे यकृत साफ होते. 34. पेरू खाल्ल्याने आळस आणि डिप्रेशन कमी होते. तसेच सलग 15 दिवस पेरू खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. 35. स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना बोला, लोकांशी भेटा. यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्याने त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन आरोग्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.